नमस्कार. माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायानं मी एक अभिनेता आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निर्माताही आहे. काल माझ्या पत्नीनं नेहानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला, ज्याचं नाव जहांगीर आहे, त्याच्या नावावरून आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या, अश्लाघ्य आणि हिणकस अशा कमेंट्स. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्स मध्ये काही कमी झाले का? तर अजिबात नाही. इनफॅक्ट त्या वाढल्यात. आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागलेले आहेत. एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे, पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरून, तर त्याच्यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं, पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर, पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्म्सवरनं मी यापूर्वी बोललेलो आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पाहावेत. काल नेहाने. नमस्कार, मी विनीत मोरे, आपला माणूस VM या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण. तर सर्वांना माहीत असेल की आपण वेगवेगळे विषय घेत असतो, ट्रॅव्हलॉग करत असतो, विश्लेषण करत असतो, मुलाखती घेत असतो आणिच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. माहिती मिळालेल्या माहितीनुसार आपण घेत असतो. तर आपण आज एक नवीन विषय घेतला आहे की सर्वांना माहीत असेल की सोशल मीडियावर कालपासून एक पोस्ट आली. त्या पोस्टने खूप धुमाकूळ घातला. ती म्हणजे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नींनी ट्रोलर्सला दिलेलं उत्तर. विषय असा की चिन्मय मांडलेकरांच्या मुलाचं नाव आहे जहांगीर. जहांगीर हे नाव एका मुघल बादशाह किंवा एखाद्या मुघल शहनशाहचं असू शकतं, बादशाहचं असू शकतं. त्याबद्दल आपण एवढी काही माहिती घेतली नाही, फक्त जहांगीर हे नाव आहे. ह्यामुळे त्यांना खूप दिवसापासून, खूप वर्षापासून ट्रोलिंग केलं जात आहे, ट्रोल्स होत आहेत. आणि ह्याचं कारण म्हणजे ते साकारत असलेली अष्टक, शिवराज अष्टक आहे दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटाचं, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहेत. वेगवेगळे विषय, वेगवेगळे पराक्रम जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत त्याच्यावर बेस चित्रपट बनवत असतात दिग्पाल दादा लांजेकर. तर त्यांच्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरांनी केलेली आहे. तसेच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आता जो चित्रपट आलेला शिवरायांचा छावा, त्या चित्रपटात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरांनी केलेली आहे. याच्यावरून त्यांना ट्रोल केलं गेलं आणि त्यांनी अत्यंत ऐतिहासिक आणि भरपूर अशा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या, किंवा आपण असं म्हणू शकतो की दिग्पाल दादा लांजेकर यांच्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या चिन्मय मांडलेकरांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली, असे प्रेक्षक नाराज झाले. कारण चिन्मय मांडलेकरांनी असा निर्णय घेतला की मी आता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही. ट्रोलर्स असतात, त्यांचं कामच असतं सगळ्यांना ट्रोल करणं. चांगल्या गोष्टीसाठी काही जण ट्रोल करत असतात, तर काही जण वाईट गोष्टींसाठी देखील ट्रोल करत असतात. पण या ट्रोलिंगमुळे कुणी आपलं राजकारण सोडत नाही, कुणी आपलं समाजकारण सोडत नाही, किंवा आपली विचारधारा सोडत नाही. आता एक उदाहरण घ्यायचं झालं, मी काही इतका मोठा नाही पण एक छोटंसं उदाहरण द्यायचं मी सांगतो तुम्हाला की मी 1 महिन्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जो चित्रपट होता तो बघितला. त्या चित्रपटामध्ये जी मागे पोस्टर आहे त्या पोस्टर सोबत फोटो घेतला आणि तो फोटो पोस्ट केला. तो फोटो पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टला शेअर पण करण्यात आला, पण तितकंच त्या फोटोला ट्रोल करण्यात आलं, घाण घाण कमेंट्स करण्यात आली. आणि हे कमेंट्स मला सुद्धा होते
आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील होते. आणि हे कमेंट्स कोणी केले असतील, तर हे कमेंट्स कोणी केले असतील हे तुम्हाला माहिती आहे की जे सावरकरांच्या विरोधात आहेत त्या लोकांनी ट्रोल केलं, कमेंट्स केलेल्या. पण त्यासाठी मी काय माझं फेसबुक अकाउंट बंद केलं नाही, सावरकरांवर ज्या चांगल्या चांगल्या पोस्ट येतात ते शेअर करणं बंद केलं नाही, मी माझी विचारधारा सोडली नाही. पण इतका मोठा अभिनेता जो साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, जो छत्रपती शिवाजी महाराज जिवंत उभे करतो, त्या अभिनेत्यावर ही वेळ का आली? नक्की ह्याचं कारण काय होतं? नक्कीच हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ह्यापुढे सोडणार का हा मोठा प्रश्न आहे. की नक्कीच सोडणार का हा मोठा प्रश्न आहे. का सोडतील आता हे बघण्यासारखं असेल, कारण दिग्पाल दादा लांजेकरांसोबत त्यांनी खूप काम केलेलं आहे, खूप वर्ष काम करतायत, ते खूप चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. मग ही गोष्ट बघण्यासारखी असेल की कारण इतकी चांगली भूमिका आपण लोक ट्रोल करतात म्हणून सोडणं अत्यंत असं चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण ट्रोलर्स हे ट्रोल करत राहणार आणि आपण जेव्हा एखाद्या आपल्या मुलाचं नाव ठेवतो तेव्हा आपण हा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण ट्रेंड सोबत जाण्याचा प्रयत्न करतो, जो ट्रेंड चालू आहे त्यानुसार जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच आपण फसतो. आपण नाव वेगळी ठेवा, कदाचित इतिहासाशी निगडीत नसली तरी चालतील, एक सिंपल शॉर्ट अँड स्वीट नाव ठेवू शकता आपण. पण कारण चित्रपट किंवा अभिनेता हा आपल्या समाजाचा आरसा असतो आणि आपली पब्लिक कधी काय करेल, कधी त्या पब्लिकला राग येऊ शकतो, त्या प्रेक्षकांना कधी राग येऊ शकतो याचा काही मेळ नाही. आणि आत्ता तर सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह झाला आहे तर त्याच्यामुळे ट्रोलर्स हे ट्रोल करतच राहणार आहेत. आणि हे नाव ठेवावंसं का वाटलं याचं कारण त्या कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ट्रोलर्सना उत्तर दिलेले असे खूप व्हिडिओ येत आहेत, खूप पोस्ट येत आहेत, आजपासून कालपासूनच पोस्ट यायला सुरुवात झालेली आहे. पण नक्की आपण हा विचार करणं देखील गरजेचं आहे की आपण अभिनेते देखील आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपण इतक्या चांगल्या पद्धतीने केली आहे की तुमच्यामध्ये लोकांना छत्रपती शिवाजी महाराज दिसू शकतात. असं असताना जर तुम्ही हे असा जर निर्णय घेत असाल तर नक्कीच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय करताय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवण जी आहे त्याच्यावर अन्याय करतायत. कारण जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जर रोल करताय, एखादा ऍक्ट करताय, तर त्यांचे विचार देखील आत्मसात केले पाहिजे. लोकांचा विचार करणं गरजेचं नाहीये. लोक आज जे बोलतायत उद्या तेच बोलतील याचं काही ताळमेळ नाही. उद्या तुम्ही जर चांगलं केलं किंवा चांगलं ऍक्टिंग केली, चांगला रोल केला तर त्याच्याबद्दल लोक तुमचं कौतुक देखील करतील. पण ट्रोलर्समुळे जर तुम्ही आपल्या अभिनयापासून जो छत्रपती शिवाजी महाराजांशी कनेक्टेड आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही रोल करता त्याच्यापासून जर तुम्ही लांब पळत असता तर नक्कीच विचार करण्याची गरज आहे की आपण कुठे चुकतोय किंवा आपण काय करतोय. तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक नवीन ऑप्शन आले आपल्याकडे, तुम्ही आपले जर कंटेंट तुम्हाला आवडत असतील, आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्यासोबत तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून पहिला व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि त्याच्यानंतर इतरांना दिसेल. धन्यवाद.